प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांमधून स्थलांतर सुरू झाले, कारण 2 वर्षापूर्वीच्या लोकांच्या पुराच्या आठवणी ताज्या आहेत। त्यामुळे आधीच खबरदारी म्हणून लोकांनी इथून स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। कोल्हापूर जवळच्या चिखली आंबेवाडी या 2 गावांना 2019 मध्ये जो महापूर आला त्याचा मोठा फटका बसलेला होता। त्यामुळे आता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे चिखली गावातल्या नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। याबद्दलची अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक गावांमधून सध्या स्थलांतर केलं जात आहे। मी सध्या आहे चिखली या गावामध्ये, करवीर तालुक्यातलं हे गाव आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे साहित्य भरलेलं आहे सगळं टेम्पोमध्ये आणि चाललेले आहेत, कारण सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन चिखली आणि आंबेवाडी या 2 गावांमध्ये 2019 साली राबवलं गेलं होतं। आणि त्यानंतर आपण पाहतोय मावशी काय काय साहित्य घेतलं? सगळं लागते ते घरातलं सगळं साहित्य बाळा घेतले, सगळं जरा 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 घेतले लागेल तेवढं काय ते। आता कुठं जाणार? आता सोनतळीला। सोनतळी इथून किती लांब आहे? इथून 4-5 किलोमीटर, 5 किलोमीटर होईल। मग सांगितलं तुम्हाला कुणी काय? तुम्ही स्वतः? नाही, आम्ही स्वतःच निघाले। बसली झाली बीज मी आमची 19 ला, आता कशाला बसायचं? 19 ला किती फुटापर्यंत? 19 ला पार आमच्या पत्र्याला वर पाणी होतं 19 ला। आता तुम्ही लहान मुलं पण सोबत आहेत? होय की। आता किती लोक आहे कुटुंबात सदस्य तुम्ही? आणि आम्ही 20 कुटुंब आहे, ते कुटुंब आहे। मग आमच्या सोनतळीला निघाले। आमच्या तिथे किती दिवस राहणार होता? राहणार आता गौरीपर्यंत, गौरी गणपती तोपर्यंत येणार नाही। बरं, घरात जनावर किती आहेत? त्यांची काय? जनावर आता घेऊन जाणार की परत 2 जनावर आहेत ती घेऊन जाणार आता। तुमच्याप्रमाणे इतर लोकही जात आहेत? सगळीच गावच सगळं खाली करतात। मग ते गेल्या 19 ला काय झालं होतं नेमकं? काय मावशी? 19 ला अचानक संध्याकाळचं पाणी वाढलं म्हणजे लय वाढलं। सकाळचं परत आम्हाला बाहेर काढलं। परतच्या 3ऱ्या गलीत आम्ही 2 दिवस होतो। म्हणजे आमचं अन्न पाण्याचं लय नुकसान झालंच म्हणा, पोटा पाण्याला काय नव्हतं। मग लॉन्च आली, मग गुरुवारी आम्हाला स्थलांतर केलं वर सोनतळीला। नुकसान प्रचंड झालं? प्रचंड काय राहिलंच नव्हतं आमच्या घरात। काय संसार उपयोगी साहित्य अंगावलं नुसतं कपड्याने आम्ही बाहेर गेलतो। हे सगळं टाकून दिलं आम्ही सगळं। मग तुम्ही आता परत चाललाय? आम्ही म्हणून आता गेल्या वर्षीपासून चालू केलं। पीठ तांदूळ सगळं भरून आपण पाहतोय आतमधलं साहित्य सगळं संसार उपयोगी जे सगळं साहित्य आहे ते सगळं साहित्य घेऊन आता चाललेले आहेत। आणि पलीकडे आपण पाहतोय हा रस्ता आहे चिखली गावातला। जर आपण नजर टाकली या ठिकाणी तर अनेक जी लोक आहेत ती सगळी लोक आता घरापासून लांब चाललेली आहेत, म्हणजे घर सोडून चाललेले आहेत, कारण याच गावात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं। आणखी काही लोकांशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे। आणखी एक कुटुंब आहे माझ्यासोबत। मावशी काय सांगाल? स्थलांतर तर चालू आहे, तुम्हाला पण मनात भीती आहे? हा आहे। तुम्ही गेला नाही? जाणार की आम्ही पण। किती सदस्य आहेत घरात आणि जनावर किती आहेत? मुलगा आमचं सांगायला ना। तू काय सांगशील किती सदस्य आहेत? सदस्य तर 5 कुटुंबात 5 सदस्यांचं कुटुंब आहे। आणि त्यानंतर जनावरे 2 होते ते टेम्पोतून घालवलेले आहेत चुलत्यांनी। आणि चुलते पण जे सोनतळीला प्लॉट मिळाला तिथे जे घर बांधलेलं आहे तिथं गेलेले आहेत। आणि बाकीची सर्व 19 ला कुठपर्यंत पाणी होतं ह्या घरात तुमच्या साधारणतः काय माहित आहे? ह्या पत्र्याच्या लेवलला पाणी होतं। आपण फक्त विचार करू शकतो इतक्या उंचीपर्यंत पाणी होतं। आता तुम्ही काय साहित्य आवरावर वगैरे ठेवले आम्ही जाणार आता। आता कधी जाणार तुम्ही? आता गाडी जाणारच आम्ही। गाडी सांगितलेली? हा हो। तर ह्या चिखली गावातली ही परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते चिखली आणि आंबेवाडी या 2 गावांमध्ये राबवलं गेलं होतं, कारण दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलो होतं। आपण ही आणखी एक गाडी पाहतोय, त्या गाडीमधून म्हैस नेली जाते, म्हणजे जनावरं जी आहेत ती देखील आता सध्या स्थलांतरित केली जातात। जीवनोपयोगी जे सगळं साहित्य आहे संसारातलं त्या साहित्यासोबतच, कारण 2019 ला ज्यावेळेला महापूर आला होता त्यावेळेला जनावरांचं म्हणजे पशुधनचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं। अनेक गाई म्हैशी बैल असतील ती जनावरं वाहून गेली होती। रेस्क्यू टीम दाखल झाल्या होत्या, पण जनावरांना वाचवण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं नव्हतं। आणि म्हणूनच चिखली आंबेवाडी या गावातून आतापासूनच स्थलांतर सुरू झालेलं आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, चिखली, कोल्हापूर। इकडे कोकणात